मध्ये खरं तर याच हप्त्यामध्ये दोन फायनलिस्ट झालेले आहेत रायते संघ. सो याच क्रीडांगणाचा जो सार आहे, या क्रीडांगणाच्या गुप्त वाटा आहेत, त्या गुप्त वाटा माहिती असणारा रायते संघ आता चिंचवली संघाच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. चिंचवली संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकला, डिसिजन घेतला फिल्डिंगचा. सध्या तर ते फिल्डिंग करतील. त्यांच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळेल रायते. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रायते टीमच्या माध्यमातून दाखल झालेली आहे. ट्रॅकिंग इन वरती तुम्हाला पाहायला मिळेल सुनील आणि सामन्याला होती सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल लेफ्ट हँडर बॉलर समोर व्ही शेप मध्ये लॉफ केला गेलाय. अगदी ऑन दी अप खेळत असताना बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. एका टप्प्यावरती बॉर्डर लाईनच्या बाहेर चौकार. पहिलाच चेंडू अगदी फुल टॉस होता. लेफ्ट आर्म बॉलरच्या अगेन्स्ट ताकदीचा वापर करत असताना रायते टीमची सुरुवात धडाकेबाज झाली, कारण पहिल्याच बॉलवरती सुनीलच्या बॅटमधून चौकार आलाय. गतीमध्ये परिवर्तन, स्वतःचा बचाव केला. बॉल आतमध्ये येत होता इन कटर, परंतु समजलं गेलं की आता बचाव करायला हवं. थोडासा हास्य सुद्धा सुनीलच्या चेहऱ्यावरती, कारण अनएक्सपेक्टेड बॉल होता. जरूर त्याला आपण विचारलं की हा बॉल कसा होता, तर तोही सांगेल की वाढदिवसानिमित्ताने मित्रांनी जसा सरप्राईज आणावा तसा सरप्राईज बॉल, कारण पडल्यानंतर आतमध्ये आला. त्याचा बचाव करत असताना बॉलला डिफेंड केलं गेलं बॉटम हँडच्या वापराने, आणि जो चौकार आला होता त्या चौकाराचं टीट फॉर टॅट जशा तसं प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज तुम्हाला पॅडी पाहायला मिळाला. बहुत यार लेट कट, परंतु थर्ड मॅन बीट झाले. इथनं मिस्टेक झाली, फर्स्ट मिस्टेक इथनं करत असताना अगदी फिल्डरच्या डोळ्यासमोरून बॉल चालला बॉर्डरच्या बाहेर. दुसरा चौकार. बॅकफुटला जात असताना कट केलं गेलं. बॉलची जी मेरिट होती ती मेरिट ओळखत असताना अगदी थर्डमॅनच्या दिशेने तो बॉल ट्रॅव्हल होत होता, परंतु थर्डमॅनने केलेली चुकी आता विकेट किपरला थोडीशी ॲग्रेशन मध्ये टाकते. थोडासा ॲग्रेसिव्ह झाला विकेट किपर आणि त्याची प्लेस आता चेंज केली जाते. गतीमध्ये परिवर्तन, बॉटमहँडचा सुंदर वापर. कव्हर्सला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. थोडासा फंबल जरूर क्षेत्ररक्षक झाला. जवळ चेंडू होता, समोर घरंगळत येत असताना थोडासा डायव्हर्ट झाला फिल्डरचा माइंड. त्या बॉलला अडवलं गेलं. इथनं मिळते सिंगल, सिंगलने स्ट्राईक झाली. रोटेट, दोन चौकार एक सिंगल. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 9 या आकड्यावरती. जरूर थर्डमॅन आणि फाईन लेग आणि इनफिल्ड मधले जे फिल्डर असतात ना, त्यांच्याकडे बॉल क्विकली येत असतो. पेस व्हेरिएशन, गतीमध्ये परिवर्तन. थर्डमॅनला फिल्डर होते, आता डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅकअप जरूर आहे. एक गोष्ट चांगली झाली की बॅकअप होतं, अन्यथा बॉल मागे गेला असता तर काहीशा एक्स्ट्राच्या धावा मोजाव्या लागल्या असत्या, परंतु बॅकअपला फिल्डर होते. शॉटमध्ये कव्हर्सला त्याने बॉल अडवला गेला, बॅकअप दिलं. तिथनं मिळते सिंगल. टीमची धावसंख्या 10. 2 चौकार या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले आणि 2 सिंगल सुद्धा पाहायला मिळाल्या. शेवटचा बॉल, पुन्हा एकदा पेस व्हेरिएशन. इन कटर आतमध्ये येणारा, अपील केली जाते कॉट बिहाइंड साठी, परंतु पंचांची सहमती नाहीये. ज्यावेळेला कॉट बिहाइंडची अपील करायची असते तेव्हा आपण विकेट किपरला मेन अंपायरकडे आपण अपील करताना बघत असतो, परंतु ज्या फिल्डरकडनं पहिल्या बॉलवरती जी मिस्टेक झाली, थर्डमॅनचे फिल्डर त्यांची प्लेस चेंज केली होती, ज्याने डायरेक्ट हिट केला गेला. स्क्वेअर लेगचे अंपायर आमचे योगीराज सर, त्यांच्याकडे त्याने अपील केली गेली. दुसरे सर्व खेळाडू मग्न होते. बॉल डॉट आलाय, मग आता ओव्हर दुसऱ्यामध्ये कोणाला पाठवावं, त्याच दरम्यान आपण तो फिल्डर मग्न पाहायला मिळाला. योगीराज सरांना त्याने चॅलेंज केलं गेलं, परंतु कोणत्या प्रकारचा इशारा दिला नाही. अर्थातच पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद, धावसंख्या 10. बॅटिंग करतोय रायते स्पोर्ट्स रायते. नेक्स्ट मॅच मित्रांनो पाहायला विसरू नका, कोणता संघ आपल्याला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल. गावदेवी मस्कळ सोबत आहे एक प्रश्नचिन्ह, परंतु मस्कळ संघाच्या समोर आता संघ तुम्हाला जरूर आम्ही थोड्याच वेळात पोहोचू की कोणता संघ असेल. दरम्यान रुंदे टीमचे कॅप्टन कृपया करून मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधा. रुंदे टीमचे कॅप्टन मॅडीचं षटक संपलं. 10 धाबा आल्या, 2 चौकार वगळता कमबॅक चांगलं केलं गेलं मॅडीने. जरूर एक मिसफील्ड सुद्धा झाली, परंतु ती रिकव्हर केली गेली आणि आता दुसऱ्या ओव्हरमध्ये आला सुमित.
सुमितचा पहिलाच बॉल, व्हॉट अ शॉट, काय सुंदर फटका. गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने हा फटका बॅकफुटला जात असताना पंच करण्यात आला आणि बॉल स्वीपर कव्हरच्या दरम्यान चौकार. पहा जिथे प्रेक्षक उभे आहेत, जिथे बॉल गेलाय प्रेक्षक, यस थँक्यू सो मच. जे आमचे लाडके प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांनी लगेचच त्यांची गाडी ऑन केली गेली. स्टार्टर मारून लगेचच त्याने त्या बॉलला मैदानाच्या आतमध्ये फेकलं गेलं. थँक्यू सो मच जे आमचे लाडके प्रेक्षक आहेत. पहा एक खेळाडू म्हणून आणि एक प्रेक्षक म्हणून तुम्ही क्रिकेटला साथ देऊ शकता. त्याच्यासाठी ॲज अ प्रेक्षक म्हणून तुम्हाला स्पर्धेला सांभाळावी लागते. तेच प्रेक्षक या ठिकाणी करत असताना बॉटमॅनचा आताही सुंदर वापर. बॅकआउट पॉइंटला बॉल चाललाय, तिथे मिळते सिंगल. स्ट्राईक होईल रोटेट. सुनीलने सुरुवात तर खूप चांगली केली आहे, परंतु ज्या अनुमानाने सुनीलला आपण मैदानाच्या आतमध्ये बघत आहोत असं वाटतं की त्याला थोडीशी दुखापत आहे. कारण एक सिंगल बनवत असताना त्याने थोडीशी दुखापत झेलली आहे. मग याचा अर्थ आपण असा म्हणू शकतो की त्याला थोडीशी दुखापत आहे. सुनीलसाठी हा बॉल चॅलेंज होता मोठा. रोहितचा टप्पा पडला आणि वेगाने आला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 10 होत्या. या ओव्हरमध्ये ऑलरेडी एक चौकार आलाय सुमितच्या विरोधात. धाबा खर्च केल्यात त्यांनी 5, चेंडू फेकल्यात 3. आतापर्यंत टीमच्या टोटलमध्ये फक्त 15 धाबा आहेत. पेस व्हेरिएशन, गतीमध्ये परिवर्तन, जी दुखती नस आहे ना ती खरं तर पकडली गेली आता सुमितने. कारण सुमितलाही माहिती आहे की सुनीलला दुखापत आहे, त्याच्यामुळे तो फुटवर्कचा वापर जास्त करू शकत नाही. आणि स्पेशली स्लोवर बॉल जे असतात ना त्याच्यासाठी फुटवर्कचा वापरच करावा लागतो. त्याच्यामुळे फुटवर्कचा अभाव आपल्याला जाणवला आणि राघोपाटचा सुमितचा दुसरा चेंडू डॉट. आता जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रगल सुरू होता. दुखापत जरूर होती सुनीलला, तरी मैदानाच्या आतमध्ये तो लढत होता. परंतु आता त्याची लढाऊ वृत्ती कमजोर कळत असताना सुमितच्या खात्यामध्ये विकेट. सुनील बाद. लागणारा झटका पहिला टीम रायते स्पोर्ट्स रायतीला. पण कधी कधी क्रिकेटमध्ये ना समोरच्या माणसाचा वीक पॉइंट पकडून आपल्याला त्या अनुसरून कार्य करावं लागतं. कारण शिवपुत्र संभाजी महाराजांनी एक दाखवून दिलं की शस्त्रापासून शास्त्र आणि ताकदीपेक्षा युक्ती याने लढाया लढू शकतो. कारण पडणारा पाऊस, सह्याद्रींच्या रांगा यामध्ये अनेक साऱ्या लढाया त्याने लढल्या गेल्या. तब्बल 200हून जास्त लढाया एकी न हरणारा राजा म्हणजे शिवपुत्र संभाजी महाराज यांनी दाखवून दिलं की कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ही असते. आणि तेच घडलं. सुमितने मिळवली विकेट आणि दुसरी विकेट कदाचित मिळेल. बॅटची कडा, विकेट किपरने काम तमाम केलं. लागोपाठचा दुसरा विकेट सुमितच्या खात्यामध्ये. आक्रमकतेचं दुसरं नाव म्हणजे जयेश. टीम रायते टीमच्या माध्यमातून ओळखला जातो आणि त्या जयेशला परतीचा प्रवास करण्यास भाग पडलं सुमितच्या खात्यामध्ये. विकेट लागोपाठचा. हा दुसरा ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. ओव्हर नंबर 2 मध्ये जास्त धावा आल्या नाही, फक्त 5-2 विकेट. अशा पद्धतीने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 15 रायते स्पोर्ट्स रायते. तुम्ही पहा शेवटचा बॉल होता, खोलवर टप्पाचा बॉल, फुल लेंथ ऑन साइडला लॉफ करायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचं कमकुवत कनेक्शन, हलकसं कनेक्शन झालं. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. सेलिब्रेशन सुमितचं वाख्याण्याजोगे होतं, पाहण्याजोगे होतं. ज्या सुमितच्या खात्यामध्ये आपल्याला दुसरी विकेट पाहायला मिळाली. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आता प्रेशर वाढतोय, दबाव टाकला जातोय 2 बॉलरच्या माध्यमातून. याच्या अगोदर तुम्हाला पाहायला मिळाला मॅडी, त्याच्यानंतर आला सुमित. मॅडीच्या खात्यामध्ये विकेट नव्हती, फक्त त्याने खर्च केला धावा 10. दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा खर्च करत असताना 2 गडी मिळवले गेले. सुमितला तुम्ही पाहिलं ओव्हर नंबर 2 मध्ये. आता तर मुभा सटली असेल, कारण आता फिल्डिंग प्लेसमध्ये तुम्हाला 5 फिल्डर पाहायला मिळतील. एक फिल्डर डीप मध्ये लॉंग ऑफला आहे, एक लॉंग ऑनला, एक मिड विकेटला एक तुम्हाला पाहायला मिळतोय वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर, आणि एक फिल्डर आपण डीप मध्ये स्वीपर कव्हरला जात असताना पाहायला मिळतोय. आता जो दबाव वाढलाय ना त्या दबावातनं बाहेर काढावं लागेल रायते संघाला. रिव्हर्स खेळण्याचा मनसुबा पहिल्याच बॉलवरती. बॉल मागे चाललाय परंतु अडवलाय बॉल फिल्डरने. थर्डमॅनला आपण फिल्डर पाहायला मिळाले. थर्डमॅनला बॉलकडे लगेचच गेले. त्या ठिकाणी आपल्याला फिल्डर पाहायला मिळाला. थर्डमॅनला महेशने अडवला गेला बॉल. तिथने मिळते सिंगल. स्ट्राईक झाली रोटेट. आणि मथुर बैलाचे फॅन आहेत, तेच बॉल खाली तुम्हाला पाहायला मिळाले.
पेस व्हेरिएशन, गतीमध्ये परिवर्तन, स्लोवर बॉल थोडंसं परिवर्तन केलं होतं या ओव्हर नंबर 3 मध्ये. आला मॅडी पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये काय चेंडू टाकण्यात आला. पहिल्या षटकामध्ये सुद्धा मॅडीचं तेच कार्य तुम्ही पाहिलं, कारण जेव्हा जेव्हा फुटवर्कचा वापर फलंदाजाने केलाय ना तेव्हा तेव्हा पेस व्हेरिएशन, गतीमध्ये परिवर्तन केलं मॅडीने आणि ह्याही बॉलवरती तेच तुम्हाला पाहायला मिळालं. बॅकफुटला जाऊन स्ट्रोकचं सिलेक्शन करायचं होतं, इनसाइड आउट खेळायचं होतं, परंतु आता परफेक्टली मिडल स्टंपवरती ठेवली गेलेली लाईन उपयुक्त ठरली मॅडीला आणि मॅडीच्या खात्यामध्ये पहिली विकेट. फलंदाज होईल बाद, परतेल मैदानाच्या बाहेर प्रसाद. परफेक्टली यॉर्कर आपण खरं तर या बॉलला म्हणू शकतो, कारण हा बॉल तुम्ही पहा परफेक्टली यॉर्कर ब्लॉक केलं गेलं. जी लेंथ होती, जी लाईन होती, त्या लाईन मध्ये थोडासा परिवर्तन केला गेला आणि गोलंदाज परिवर्तन करणारच असावा, कारण एकाच लेंथ वरती जेव्हा आपण बॉलिंग करतो तेव्हा तेव्हा आपल्याला जरूर मार पडताना गोलंदाजांना आपण बघितलंय, परंतु जेव्हा जेव्हा व्हेरिएशन असतं ना गोलंदाजाकडे तेव्हा तेव्हा समोरच्या फलंदाजाचा माइंड ते डायव्हर्ट करू शकतात. तेच केलं गेलं. आधी थोडासा दिमागाशी खेळला मॅडी, त्यानंतर चांगला बॉल प्रसादसाठी त्याने टाकला, तिथे विकेट मिळाली आणि त्यानंतर सुद्धा हा एक चांगला बॉल. लेमन कडा होती बॅटची. बॉल चाललाय मागे, फाईन निघला एजे, मिळते पुन्हा एकदा सिंगल. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मेक्षम ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. खरं तर आता रिस्पॉन्सिबिलिटी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आता खांद्यावरती आली आहे. डिझर्विंग करत असेल संघ रायते स्पोर्ट्स रायतेचा डगआउट की आता ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो ना त्याच्या पाठमधून चांगल्या धावा याव्यात. यावेळेला समोर फिल्डर अगदी इझिली हातामध्ये कॅच. काय सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी केली गेली. बॉलला बघितलं, थोडासा रूम खाली केला, बॅककीपला त्यांनी खाली घेतलं आणि सुंदर कॅच फिनिश करत असताना रोहिती परतेल मैदानाच्या बाहेर लागेल हा झटका टीम रायतेला चौथा. प्ले इझिली कॅच पकडत असताना चांगला बॉल, लेफ्ट हँडर बॉलर आतमध्ये येणारा बॉल आणि जेव्हा जेव्हा आपण लेफ्ट हँडर बॉलर बघितलाय ना त्याने राऊंड द विकेटने जेव्हा बॉलिंग उजव्या हाताच्या खेळाडूसाठी केली आहे ना तेव्हा तो नॅचरली अँगल असतो विश्वास की जेव्हा लेफ्ट हँडर बॅट्समन उजव्या हाताच्या बॉलरसाठी राऊंड द विकेटने बॉल जेव्हा फेकतो तेव्हा अँगल यॉर्करच जातो आणि तेच सेम रिझल्ट तुम्हाला 2 बॉल वरती पाहायला मिळालं. यॉर्कर बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न, समोर फिल्डर होते मिड ऑफला. एक बॉल बाकी असेल, 5 बॉल आतापर्यंत संपलेले आहेत या ओव्हर मधले आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मिस केली लाईन आणि अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर मागच्या स्पर्धेतला डिफेंडिंग चॅम्पियन तुम्हाला पाहायला मिळाला. मागच्या स्पर्धेमध्ये खरं तर चॅम्पियन पदक उचललं. पाण्याची मागणी केली आहे, दोन्ही 12th मॅन पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जा. कधी कधी असो दिवस आपल्या अपोजिट, कारण क्रिकेट म्हटलं गेलं तर गेम ऑफ इमोशन. ना ती रिस्पॉन्सिबिलिटी आता उचलावी लागेल, कारण जबाबदारीचा खेळ असतो क्रिकेट. क्रिकेटमध्ये जेव्हा आपण गावासाठी रिप्रेझेंट ॲज अ कॅप्टन म्हणून होतो, ॲज अ आयकॉन म्हणून होतो, तेव्हा सगळ्यात मोठी जबाबदारी असते की
आपली टॉप ऑर्डर ढासळल्यानंतर मग तिला कव्हर करण्यासाठी आपल्याला ती जबाबदारी उचलावी लागते आणि ती जबाबदारी आता खरं तर मेघश्याम यांच्यावरती आली आहे आणि रिस्पॉन्सिबल खेळाडू आहे, मॅच्युअर खेळाडू नावाने संघ ओळखला जातो. मागच्या खरं तर स्पर्धेचा चॅम्पियन पदक रायते संघाने उचलला, एकाच हप्त्यामध्ये 2 चॅम्पियन पदक रायते संघाने उचललात. म्हणजे जिद्दीने चिकाटीने आणि जोमाने खेळणारा हा संघ आहे. त्यांच्या समोर जरूर कठीण प्रसंग आहेत, परंतु कठीण प्रसंगांना न घाबरत असताना आता 2 ओव्हर अर्थातच 12 बॉलमध्ये चांगलं टार्गेट रचावं लागेल समोर असणारा संघ चिंचवली समोर. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सोनूच्या षटकाची सुरुवात झाली आहे आणि आधीच म्हटलं होतं की रिस्पॉन्सिबल आणि मॅच्युअर खेळाडू आहे ते म्हणजेच मेघश्याम आणि त्याच्या बॅट मधला हा पहिला वार षटकार. स्ट्रोकचं सिलेक्शन केलं, बॅकलिपला थोडंसं खाली असताना हाय फ्लो तुम्हाला पाहायला मिळाला, बॅटचा स्विंग जबरदस्त आणि षटकाराने टीम पुढे जाते 23 वर. पुन्हा एकदा त्याच दिशेने, परंतु आता मिस टायमिंग, परंतु वॅकेंड एरिया आहे. स्क्वेअर लेगला बॉल चालला फिल्डरच्या हातामध्ये, एक सिंगल कंप्लीट झाली होती. सेकंडचा कॉल होता परंतु सेकंडच्या कॉलसाठी थांबवलं गेलं. याही बॉलवरती लो फुल टॉस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु जास्त हवेमध्ये बॉल होता. वॅकेंड एरियामध्ये बॉल पडला, अंपायरच्या अगदी डोक्यावरून. स्क्वेअर लेगला फिल्डर होते, एका टप्प्याने त्याने बॉलला फील्ड केलं गेलं. दरम्यान मिळाली सिंगल टीमची धावसंख्या 24. स्ट्राईक झाली प्रशांतकडे. अजूनही 10 बॉलचा खेळ शिल्लक. 10 बॉलमध्ये निदान जरूर 15 पेक्षा जास्त धावा जर आल्या ना तर रायते संघ एखाद्या फायटिंग स्कोर पर्यंत पोहोचू शकतो. परंतु आतापर्यंत 3 ओव्हरमध्ये स्पेशली मॅडीने जे कार्य केले ते कार्य आता सोनूला सुद्धा या ठिकाणी कंटिन्यू ठेवावं लागेल. टीमची धावसंख्या 24. यावेळेला चांगला बॉल. आतापर्यंत 3 खेळाडू अगदी बोलच्या स्वरूपात या ठिकाणी बाद होत असताना आता परतेल मैदानाच्या बाहेर प्रशांत. लागणारा झटका 5वा. थोडीशी परिस्थिती आता दयनीय आहे, कारण लागोपाठचे पडणारे विकेट थोडासा प्रेशर वाढवत चाललाय. एका बाजूला मेघश्यामने उचललेली रिस्पॉन्सिबिलिटी तर आता त्याने जरूर दाखवली आहे, पण तो दुसऱ्या बाजूला त्याच्या सोबतीला एखादा पार्टनरशिप बिल्डअप करणारा खेळाडू राहिला ना तर त्याच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर. फुल टॉस बॉल ऑन साइडला, क्षेत्र खुला आहे, डीप मध्ये फिल्डर नाहीये. स्क्वेअर लेगचा फिल्डर वळतोय जरूर, परंतु टप्पा पडला आणि त्यानंतर बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मस्ट नीडेड बाउंड्री बाय रायते टीम. रिव्ह्यू आहे, सो आपण चेक करूयात. मॅनेजमेंट कमिटी मेंबर विनंती करतोय की चेक करा. प्रत्येक टीम कडे जो रिव्ह्यू आहे तो रिव्ह्यू या ठिकाणी आता यूज केला जातोय. जर रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर तुम्हाला रिटर्न मिळेल, जर रिव्ह्यू अनसक्सेसफुल झाला तर तुम्हाला तो रिव्ह्यू पुन्हा मिळणार नाही आणि इट्स फेअर डिलिव्हरी. सो रिव्ह्यू आता रिटर्न होणार नाही. बॅट्समनने रिव्ह्यू गमावला गेलाय. सो रायते टीम कडे एक जो रिव्ह्यू होता तो रिव्ह्यू आता त्याने गमावला गेलाय. पण तो चांगला कॉन्टॅक्ट झाला. बॅट अँड बॉलचा फुल टॉस बॉल त्याला ऑन साइडला पाठवत असताना फिल्डर होते स्क्वेअर लेगला, परंतु त्याच्या अवाक्या बाहेर चेंडू होता आणि चौकार त्या ठिकाणी आला. चांगला बॉल, धार होती बॉल मध्ये, त्या बॉलला कव्हर्सला पाठवायचं होतं. मेघश्याम त्या ठिकाणी सांगतायत की थोडासा फुटवर्कचा वापर असता तर कदाचित या बॉल मध्ये आपण काहीशा धावसंख्या जोडू शकलो असतो. पण तो चांगला बॉल, चौकारानंतरचा कमबॅक उल्लेखनीय राहिला. पहिल्या बॉलवरती षटकार वगळता एक सिंगल आली, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर चौकार आणि त्याच्यानंतर डॉट बॉल. शेवटचा बॉल होता खोलवर टप्प्याचा, परंतु माहिती आहे मेघश्याम आता ही रिक्स उचलणार नाही, कारण हा बॉल डॉट आला तर त्याच्याकडे स्ट्राईक राहील. चौथ्या ओव्हर मधले तर जे बॉल त्याच्या वाटेला कमी आले, आता येणारे 6 बॉल त्याला फेस करायचे आहेत. त्याच अनुमानाने 4 ओव्हरचा खेळ संपला. 5 वरती 28 धावा टीमच्या टोटल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. रायते स्पोर्ट्स रायतेच्या आणि कमबॅक करत असताना सध्या तुम्हाला मिळतोय तो म्हणजे जय महोत्सवा चिंचवली. टीम म्हस्कळ आणि टीम वासुंद्री दोन्ही टीमचा कॅप्टन टॉस साठी, कारण फक्त 6 बॉलचा खेळ उर्वरित आहे. म्हस्कळ आणि वासुंद्री विनंती करेन दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे.
अनेक साऱ्या पाठीराख्यांना तुम्ही या स्पर्धेला सपोर्ट करताना बघितलं, कारण गतवर्षी ही स्पर्धा जर आपण पाहिली गेली तर या स्पर्धेचा आगाज झाला गतवर्षी आपण घोटसई गावाच्या माध्यमातून स्पर्धा बघितली होती ती गोवळीच्या क्रीडांगणावरती, परंतु आता सध्या तरी आपण वन मॅन आर्मी जे या स्पर्धेचे आयोजक आहेत अनिकेत धुमाल आणि यश गायकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलं गेलंय। 28 धावा टीमच्या टोटल मध्ये 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावा झालेल्या आहेत 28। आता आलाय कुंदन ओव्हर नंबर 5 मध्ये, छोट्या बॅकलिपचा वापर, परंतु बॉल अगदी समोर होता, चुकी झाली फिल्डर कडून, थोडासा समोर असायला हवा होता, हाताच्या साईने अडवण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न अनसक्सेसफुल आणि येतोय हा चौकार टीमच्या टोटल मध्ये होतो 8, टीमची धावसंख्या 32। बॉलरशी आय कॉन्टॅक्ट असणं हे खूप महत्त्वाचं असतं। बॉलरच्या लेंथवरती आय कॉन्टॅक्ट करत असताना छोट्या बॅकलिपचा वापर दुसऱ्यांदा केला। याच्या अगोदर तुम्ही षटकार बघितला होता जो गोलंदाज सोनूच्या विरोधात आला होता, आता आलाय मैदानाच्या आतमध्ये कुंदन आणि कुंदनच्या विरोधात हा पहिला चौकार। फुल टॉस बॉल ऑन साइडला, बॅट्समन सेट झालाय मैदानाच्या आतमध्ये, तो म्हणजेच मेघश्याम आणि त्याच्या समोर फुल टॉस बॉल टाकणं म्हणजेच आ बैल मुझे मार। बॉल अगदी बॅटवरती मिडल करत असताना मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर षटकार। अंपायर्सला वेस्ट ऑफ हाईट साठी, परंतु अंपायर सुद्धा सांगतात की कमरेच्या खाली चेंडू होता, त्याच्यामुळे अंपायर्सने सुद्धा रिस्क कोणत्याही पद्धतीने उचलली नाही। जो रिव्ह्यू होता ना टीम रायते स्पोर्ट्स रायतेकडे, तो रिव्ह्यू तर आता त्याने गमावला गेलाय, म्हणजेच हा प्लस पॉईंट नव्हता। रिव्ह्यू असता तर रिव्ह्यू घेतला असता, परंतु अंपायर्सने सांगितलं गेलं की कमरेच्या खालती चेंडू होता। हा पहा ऍक्शन रिप्ले, प्रेक्षकांना जर खरं तर थोडासा अडथळा असेल, प्रेक्षकांनाही असं वाटत असावं की हा चेंडू नो आहे की काय, पण तो आम्ही क्लिअर करतोय ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून। बॉल कुंदनचा हातामधून सुटला गेला, जेव्हा अटेम्प्ट केला गेला तेव्हा खरं तर कमरे लगत आणि थोडासा पुढे आला होता मेघश्याम फटका खेळण्यासाठी, त्याच्यामुळे हा इम्पॅक्ट पडला असावा। अंपायर्सने घोषित केला नाही नो चेंडू, पण तो रिझल्ट चांगला मिळाला। षटकाराने टीमची धावसंख्या 38। पुन्हा एकदा फुल टॉस ऑन साइडला गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिड विकेटला फिल्डर आहेत, आता फेकला गेला स्ट्रायकिंग एंड वरती, जरूर विकेट जावी तरी हरकत नाही, परंतु मेघश्यामकडे ती स्ट्राइक राहावी याच गोष्टीचा विचार केला। मेघश्यामने सुद्धा एक सिंगल झाली होती कंप्लीट, अशा पद्धतीने विकेट क्रमांक 6 मैदानाच्या बाहेर जाईल। 39 च्या आकड्यावरती लागणारा झटका 6वा। 3 बॉल मध्ये धावा जर आपण पाहिला तर 11 या वसूल केलेल्या आहेत फलंदाज मेघश्यामनं। लेंथ वरती बॉल, पिकअप स्ट्रोक, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉलला पाठवलाय हवाई यात्रेसाठी आणि बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार। धावा टीमच्या टोटल मध्ये। हा ऍक्शन रिप्ले पहा, ओव्हर द विकेटले लेन बॉल जास्त नव्हता, परंतु लाईन पिक केली, मिड विकेटच्या बाहेर पाठवण्यात यश मिळालं गेलं आणि सिक्सर सुप्रीम बॉल जेव्हा जेव्हा बॅटच्या परफेक्टली रिदम मध्ये येतो ना तेव्हा तो खूप लांब जाऊन तुम्हाला विसावताना पाहायला मिळालाय। कॉन्फिडंट होता, मी आधीच म्हटलं होतं की मॅच्युअर खेळाडू, या खेळाडूकडे एक वेगळी क्षमता आहे, ती क्षमता सिद्ध करण्याची तो ताकद ठेवतो, ताकदीने मोठे फटके खेळतो। अनेक वेळा आउट ऑफ कंट्रोल झालेली सिच्युएशन अंडर कंट्रोल त्यांनी भरपूर वेळा केली आहे आणि ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो मग गावाचं नाव राखण्यासाठी त्याच्याकडची रिस्पॉन्सिबिलिटी तो दाखवतोच आणि एक्झॅक्टली तेच केले गेले। लो फुल टॉस आता फसवलं, आता गतीमध्ये परिवर्तन, थोडासा पुढे ठेवण्यात आला बॉल। याच्या अगोदरचे 2 फुल टॉस बॉल त्याच्यावरती चांगलं प्रत्युत्तर राहिलं, परंतु आतापर्यंत खर्च झालेल्या 17 धावा कुंदनला जास्त होत्या, त्याच्यामुळे कुंदननी पेसमध्ये व्हेरिएशन थोडंसं केलं गेलं आणि 5वा चेंडू मेघश्याम समोर डॉट फेकत असताना शेवटचा बॉल निर्धारित करेल की या मॅच मध्ये टार्गेट कितीचं। शेवटचा बॉल तोही खेळला गेलाय, ऑन साइडला चालला, गॅप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी, याच्या अगोदर चुकी त्याने केली होती परंतु आता चुकी केली नाही, फिल्डिंग चांगली झाली, सिंगल कंप्लीट झाली होती। सेकंड करत असताना इथनं होईल बाद फलंदाज। अर्थातच या मॅच मध्ये 46 धावा बनल्या गेल्यात आणि 47 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे जय मोसपा चिंचवली टीम समोर।
to the pavilion. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं जयेशला पहिल्या चेंडूवरती सिंगल, तदनंतर डबल आणि नंतर मात्र बॅक टू बॅक 2 विकेट्स घेतले. आणि आता मात्र नवीन बाटत चौथ्या क्रमांकावरती सोनूला आपण पाहतोय जिंकण्यासाठी बनवायच्या 47. आणि वासुंद्री संघाचे संघनायक आणि त्याचबरोबरीनं मस्कळ संघाचे संघनायक टॉस साठी लगेचच या इनिंग ब्रेक मध्ये आपला संघनायक टॉस साठी असणं गरजेचं आहे. जर नसेल तर 2 पॉईंटची पेनल्टी असेल, या गोष्टीची नोंद घ्या. इनिंग ब्रेक झालाय ऑलरेडी, तर दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी लगेचच आमच्या टॉस बॉक्स मध्ये हा शेवटचा ऑफिशियल कॉल. ऑलरेडी इनिंग संपलेली आहे आणि शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. आपण लगेचच टॉस साठी या. दरम्यान सोनू आणि सोनू साठी हा डॉट बॉल. चला, टीम वासुंद्री आणि टीम मस्कल शेवटचा ऑफिशियल कॉल आयोजकांच्या वतीनं. आपण लगेचच टॉस साठी या. इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि तत्पर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 4 धावा. चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. गोलंदाज जयेशच्या माध्यमातून 4 धावा फक्त खर्च केल्या. महत्वाचे 2 विकेट्स देखील घेतले आणि आता मात्र नक्कीच चिंचवली संघ थोडासा अडचणीत सापडला. शुभेच्छा जरूर आल्या चिंचवली संघाला. त्रिमूर्ती ग्रुप्स, बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व सागरजी मोरे आणि वैभवजी मोरे यांच्याकडून शुभेच्छा देखील येतात. त्याचबरोबरीनं कुशल आमच्या आदरणीय व्यक्तिमत्व अर्थातच समाजसेवक तथा उद्योजक सन्माननीय आकाशजी सुरोशी यांच्याकडून देखील शुभेच्छा येतात. त्या म्हणजे चिंचवली संघाने या स्पर्धेला देखील ते देखील या मागचा आनंद घेतात. आपलं देखील करूयात या ब्रदर्स ग्रुप चषकाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 4 आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मैक्षामला आपण पाहतोय. मैक्षाम आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल. टॉस साठी वासुंद्री संघ आपण रिपोर्टिंग करा, कारण की इथे मस्कळ संघाचे संघनायक सज्ज आहे. प्लीज लगेचच रिपोर्टिंग करा, कारण की इनिंग ब्रेक झालेली आहे. फटका फसला आणि इथे मात्र खठ्ठम बोलची भूमिका साकारली आहे OGT. आणखी एक झटका फलंदाजी करत असताना चिंचवली या संघाला फलंदाज बाद. सुमित नवीन बाटल मैदानाच्या आतमध्ये. मैक्षाम पुन्हा गोलंदाजी ट्रॅक वरती. हो, तिसरा चेंडू मैक्षामचा आणि इथे मात्र हा चेंडू बंदी घेईल. डॉट बॉल पदाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मैक्षाम चांगली गोलंदाजी करतोय आणि चांगला एकंदरीत खेळ देखील आपल्याला पाहायला मिळतोय.
इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. दरम्यान इथे हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातो. चांगली गोलंदाजी मेघश्यामच्या माध्यमातून 47 धावा बडवायच्या त्या धावांचा पाठलाग केला जातो. चला आपण टॉस साठी वासुदेव संघाचे संगणक घ्या, कारण की इथे मस्कळ संघाचे संगणक सज्ज आहे. इथे मात्र चला वासुंद्री संघाचे संगणक देखील आहेत, मस्कळ संघाचे संगणक देखील आहेत. आपण टॉस करूयात दोन्ही संघादरम्यान. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर फक्त 6 धावा आहे. 47 बनवायच्या आणि अजूनही जिंकण्यासाठी धावा बनवायला लागतील 41. आपण टॉस करूयात दोन्ही संघादरम्यान. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूयात. गिरीशजी गिरीशजी गाडी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दोन्ही संघाचे संगणक देखील आमचे सूरज आहेत आज ॲज अ कॅप्टन, परंतु ओपनिंग घेण्यासाठी वेळ कमी आहे आपल्याकडे. आपण चला टॉस बॉक्स मध्ये आणि नक्कीच टॉस करूयात. एका बाजूला ब्रदर्स ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय योग क्रिएशन भिवंडी, ज्याने आम्हाला आकर्षक या ॲक्रेलिक ट्रॉफीज बनवून दिल्या. आणि इथे मात्र टॉस स्पिन केला जातोय. टॉस जिंकलाय वासुंद्री संघाने. सूरज निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा. चला लगेचच आपण निर्णय पोहोचवा आणि लगेच दोन्ही संघांना शुभेच्छा देऊ. मिस टायमिंग आहे. बार्शी नरेश शॉट थर्डला क्षेत्ररक्षक आणि ओहो इथे छेल सुटतोय. 2-2 क्षेत्ररक्षक होते. रिले कॅच घेण्याचा प्रयत्न देखील झाला होता, परंतु येथे गॅदर करू शकले ना. तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. जयेशला आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती. 3 षटकांच्या अखेरीस ड्रिंक्स ब्रेक देखील होईल. त्या अनुषंगाने दोन्ही 12th मध्ये आपण पाणी घेऊन सज्ज राहायचं, कारण की उन्हाचा तडाखा देखील तेवढाच आहे, परंतु आज थोडासा ऊन कमी आहे. सातत्याने गेल्या 3 दिवसामध्ये आपण पाहतोय जास्त उन्हाचा कडाका होता. पंच देखील हसतात, कारण की त्यांच्या देखील मनात आता शंका आली असावी की कॉम्बॉक्स मध्ये बोलणं तितकं सोपं आहे, तितकं इथे ग्राउंड मध्ये उभं राहणं तितकं कठीण आहे. आणि ते आम्हाला देखील ठाऊक आहे, कारण की अशा रगरगत्या उन्हामध्ये की ज्या वेळेस मात्र रात्रीच्या आपले अंपायर्स घरी जातात ना, त्यावेळेस मात्र त्यांचे पाय आणि नक्कीच त्यांचं डोकं तितकंच उष्ण होतं, गरम होतं. परंतु या संघर्ष क्रिकेटसाठी काही नक्कीच ही त्यांची संकल्पना. पैसा कोणी कधी कमवतो आणि मी तर म्हणेन, परंतु जी कला आहे ती कला सातत्याने पुढे नेण्याचं कार्य इथे मात्र केलं जातं. प्रत्येक अंपायर्स, कॉमेंटेटर्स, युट्यूब लाईव्ह असतील, अनेक क्रिकेटचे चाहते असतील, ते करत असताना हो दरम्यान फटका दमदारा सीमारेषा पार लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या दिशेनं हा येतोय दमदार चौकार. आणि चौकार येतो. चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 12 धावा आणि आता मात्र नक्कीच चांगला संघर्ष सुरू आहे. हो आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक सज्ज असतील. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र क्या बात आहे, 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेतली जाईल का? ओहो डायरेक्ट हिट लागलाय, चेक केले जाईल. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाते आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून लगेचच चेक केले जाईल की तिसरी धाव कंप्लीट आहे की फलंदाज बाद आहे. परंतु सॉफ्ट सिग्नल फलंदाजांचा आउट असेल, कारण की पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले देखील नव्हते आणि यस इट्स OUT, फलंदाज बाद.
या 14 आहेत आणि आता मात्र अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक या षटकातील थोडा फुटला राहतोय या षटकामध्ये या इनिंग मध्ये या जय मसोबा संघ चिंचवलीला आपण पाहतोय थोडासा स्ट्रगल करावा लागतोय त्यांना देखील कारण की ज्या पद्धतीची फटकेबाजी हवी होती ती फटकेबाजी राहिली नाहीये मस्कल संघ इन ऍक्शन मध्ये आहे आम्हाला असं वाटलं होतं की विशाल भोईर यांचा संघ असेल परंतु हा नौका संघ आहे आणि त्या अनुषंगाने कल्पेश यांचा संघ आहे कल्पेश यांनी ही बांधणी केली संघाशी हो तेच तर चेंडू परंतु ऑफस्टिक सोडल्या पंचांचा वाईटचा इशारा अवांतरच्या स्वरूपाने एक धाव संजीवनी देण्याचं कार्य जरूर करेल कारण की ज्या धाबा येत नाही धाबा इथून मात्र येणं गरजेचं आहे कशाही होत परंतु येणं गरजेचं आहे सध्याच्या घडीला टीम चिंचवलीला धावसंख्या 15 या आकड्यावरती तिसरं षटक प्रगती पथावर आणि तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे हो बाशी नरेजा आहे हो क्या बात आहे शॉट फॉनलेगच्या क्षेत्ररक्षकाने इथे मात्र धावा वाचवल्या जर चेंडूला अडवलं नसतं तर आता मात्र नक्की जास्तीत जास्त धावा धावफलकावरती जोडता आल्या असत्या परंतु चांगला संघर्ष चांगली या ठिकाणी मात्र रणनीती ती आखली गेली आणि धावसंख्या धावफलकावरती 16 रन्स ऑन दी बोर्ड लॉट्स ऑफ 4 विकेट्स टीम चिंचवलीला आपण पाहतोय अंतिम चेंडू आहे तिसऱ्या षटकातील आणि 12th रन आपण रेडी राहा ड्रिंक साठी ओ फटका दमदार आहे उंची जास्त आणि लांबी देखील गाठलाय स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच चेंडू फरार सीमारेषा पार हा दमदार षटकार आणि इथे मात्र षटकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 3 षटकांच्या अखेरीस 22 आणि आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 12 चेंडू आणि 12 मध्ये बनवायच्या तब्बल 25 धाबा 12-25 चं समीकरण आणि मधाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक्स ऐकूयात डीजे सतीश यांना यस टीजी यस यस माशाल मध्ये 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता 12.50 ची सरासरी इथून मात्र गाठावी लागेल आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज ओमला आपण पाहतोय 12 मध्ये 25 बनवायचे आहेत आणि फलंदाज आपण पाहतोय मधाच्या आतमध्ये सज्ज असेल नयन आणि त्याच्या सोबतीनं चेतन देखील चेतनच्या पाठ म्हणून एक चौकार एक षटकार जरूर आला क्षमता आहे त्याच्याकडे मोठे फटके मारण्याची ओ स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच फिल्डर होते बनून राहतील दर्शक फिल्डर के मस्तक को दस्तक देते हुए सीमारेषा पार षटकार प्लीज
दरम्यान षटकार आला आणि इथे मात्र नक्की चांगली कामगिरी पाहायला मिळते. हो तेच तर चेंडू मधाच्या आतमध्ये फेकलाय आणि आता मात्र शरीराचा वेध घेणारा हा चेंडू डॉट येतोय. धावसंख्या धावफलकामध्ये 28. अजूनही जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. 19 धावा, चेंडू शिल्लक आहेत 10 मध्ये बनवायच्या आहेत 19. एका षटकारानं इथे मात्र कमबॅक करून दिला आज बॅटर नयन आणि त्याच्या सोबतीनं आपण चेतनला देखील आपण पाहतोय. मागील षटकाच्या अंतिम चेंडूवरती देखील षटकार आला होता आणि या पहिल्या चेंडूवरती देखील षटकार आला होता. हो चांगला तेज तरा चेंडू होता. बॅटच्या टोला लागला इथे या चेंडू आणि चेंडू सीमारेषा पार होतोय. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा येतोय धमाकेदार स्ट्रोक चौकार. नऊ चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धाबींची आवश्यकता अजूनही असेल. ओ मिस टायमिंग आहे. बॅटची लिडिंग एज आहे. स्वतः यष्टीरक्षक हो मेक्षाम कमालीचा झेल. सामन्यामध्ये ट्विस्ट फलंदाज नयन होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये करणला आपण पाहतोय 7व्या क्रमांकावरती. आता मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. हो तेच तरा चेंडू होता. पहिला चेंडू षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर चौकार आणि आता मात्र विकेट्स घेतल्यानंतर मात्र कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज ओमला आपण पाहतोय. सामन्याचं समीकरण आता मात्र 7 मध्ये बनवायच्यात 15. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी 15 धाबेंची आवश्यकता. कमालीची गोलंदाजी राहिली. हा चेंडू निर्णायक असेल दोन्ही संघांसाठी. करणला आपण पाहतोय नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये. आणखी एक डॉट आणि इथे मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आणि आता मात्र अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 6 मध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या त्या म्हणजेच 15 धावा. मध्ये 15 बनवायच्यात आणि नक्की सुंदर संगीत देखील आमच्या डीजे सतीशच्या माध्यमातून आगरी कोळी कोळ्यांशी कोळी स्वामिनी अर्थातच एकविरा देवीचं हे गुणगान गाणारं संगीत आपण पाहतोय आणि तिची सदैव छाया आपल्या संपूर्ण नक्कीच या सर्व आगरी कोळी लोकांवरती नेहमीच आपण पाहत असतो. आणि खऱ्या अर्थानं विचार केला तर येत्या 4 एप्रिलला कारला गावी अर्थातच आई एकविरेचा भव्य पालखी सोहळा देखील आपण अनुभवणार आहोत आणि अनेक वर्षांची परंपरा नक्कीच तिथे मात्र आपण अनुभवू आणि नक्कीच तो आनंद उत्साह प्रत्येक गावागावातून साजरा केला जाईल यात मात्र शंका नाहीये. जबात माशा दिशेनं जिंकण्यासाठी आता मात्र 6 मध्ये बनवायच्यात 15 गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज नयन आणि त्याच्या अगेन्स्ट आज बॅटर चेतन जो सलामी दिला त्याच्या बॅटून एक षटकार देखील आला होता. हो चेंडू सोडून दिला. ऑफस्टिक सोडल्या. पंचांचा वाईटचा इशारा. थोडीशी लेन खेचली होती गोलंदाज नयन परंतु ऑफस्टिक सोडली आणि त्या अनुषंगाने पंचांचे दोन्ही हात समांतर अवांतरच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाय.
14 अजूनही बढायच्यात. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी धाबा बडवायच्यात 14. गोलंदाज पुनशा सज्ज होत आहे. नयन ऑन दी मार्क. त्याच्या सोबतीनं चेतन. ओ चेतनचा हा फटका दमदार आहे. गॅप शॉट सिलेक्शन, परंतु इथे मात्र मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ क्रॅकिंग स्ट्रोक. षटकार. चांगला स्ट्रोक आणि त्याच्यावरती हा दमदार षटकार आला. नक्कीच इथे मात्र कमबॅक केले झाले यात मात्र शंका नाहीये. आता मात्र विजयासाठी उर्वरित 5 मध्ये 8 धाब्यांची आवश्यकता. या षटकाराने कमबॅक करून दिला चेतनने. हा दुसरा षटकार आहे सलगचा त्याच्या बॅटमधून. आणखी एक दमदार स्ट्रोक आहे. आता मात्र क्षेत्ररक्षक हो हातातून चेंडू निसटला. मोखा भी गया और चौका भी गया. दमदार चौकार. चौकार आला. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 4 चेंडूमध्ये 4 धाब्यांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आणून ठेवलाय कुठे. कमालीचं प्रदर्शन राहिलं. कमालीची माश आपल्याला पाहायला मिळाली. 4 धाबा अजूनही बनवायच्या. आणखी एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. आता मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये चुकी होणार नाहीये. एक धाव कंप्लीट. हो मी तर म्हणेन इथे चुकी केली आहे. फलंदाज मधाच्या आतमध्ये आपण बोलतो करण नाही, कारण की स्ट्राईक एंडला थांबणं गरजेचं होतं. जोपर्यंत चेतन येत नाही तोपर्यंत थांबणं गरजेचं होतं, परंतु सामन्यामध्ये ट्विस्ट. फलंदाज बाद. क्या बात आहे, क्या बात आहे. सुंदर संगीत. सध्याच्या घडीला हे नक्कीच बहुचर्चित असणारं संगीत आहे. मागेची मात्र बोरीला बोर पिकला. नक्कीच सीझन तो देखील पिकलेत का नाही आता पाहायला मिळत नाही, कारण की आता मात्र नक्कीच लहानपणी असा जो देवा आपण शेताच्या बांधावरती नक्कीच दऱ्या खोऱ्यामध्ये जाऊन भटकंती करत असायचो, परंतु जसजसं वय वाढत गेलं तस तशा जबाबदाऱ्या वाढत गेल्या आणि जे नक्कीच बाळपण होतं ते थोडंसं हरफत चाललंय. लहानपण ते का देवा असं आपण नेहमीच म्हणतोय, आणि खऱ्या अर्थ लहानपणी नक्कीच मजा देखील वेगळीच होती भागेश सर. परंतु आता जबाबदारीच्या ओढ्याखाली आता मात्र सगळेजण आपण दबलो गेले. जबाबदार माशा दिशेनं जिंकण्यासाठी 3 चेंडू 3 धाब्यांची आवश्यकता. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये साहिल होतय सज्ज. ओ बॅटची लिडिंग एज आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. ओहो चिल ड्रॉप. ही कॅच नव्हे तर मॅच सोडले मी तर म्हणेन, आणि धावबाच्या स्वरूपाने फलंदाज होते बाद. आणखी एक झटका फलंदाजी करत असताना मधाच्या हातमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. विकेट्सवर विकेट जात आहेत, ते म्हणजे जय मसोबा चिंचवली संघाचा फलंदाज बाद. आता 2 चेंडू मध्ये 2 धाब्यांची आवश्यकता. विकेट्स किती घेतलेत नीरज? 7 विकेट्स गेलेत. ओहो 7 विकेट्स देखील गेलेत, आणि चर्चा आता मात्र डगआउट मध्ये देखील सुरू आहे. चिंचवली संघाच्या माध्यमातून सामना जिंकण्याच्या रडारवरती असताना इथे विकेट सोडले जातात सातत्याने. फलंदाज बाद झाले अर्थातच साहिल.
चेतन देखील बाद झालेत आणि आता मात्र मधाच्या आतमध्ये नवीन बॅटर मनोज आणि करण सज्ज आहे. धाव साहिलने नक्कीच एक धाव घेतली होती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्याने देखील केला होता, परंतु धावबाच्या स्वरूपाने फलंदाज बाद झाले. आणि आता मात्र इथे सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावेंची आवश्यकता. दमदार सुरुवात केली होती चेतनने. 2 षटकार 2 चौकार मारले आणि सामना असा वाटला होता का सहजच इथे मात्र संपेल, परंतु तदनंतर कमबॅक केला जातोय. आमचे साथी समालोचक मित्र रायगावचे राजू साधव यांच्याकडून देखील शुभेच्छा चिंचवली संघाला. हो इथे मात्र हलक्यात पुश केलाय. पुश करो खुश रहोची भूमिका, परंतु इथे धाव घेतली जाणार नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. हो स्ट्राईक घेतल्या. क्या बात आहे, ही चांगली स्ट्रॅटेजी मनुष्य. आणि इथे मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होते बाद. आणि आता मात्र समीकरण 1 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता. यस कम ऑन डीजे. जबरदस्त दिशेनं 1 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये महेशला आपण पाहतोय, परंतु स्ट्राईक एंडला ऍज अ बॅटर सज्ज असेल मनोज. मनोज आहे स्ट्राईकला. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. क्या बात आहे, कमालीचा सामना, प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच. 1 चेंडू 1 ची आवश्यकता. सामना आवडला असेल टाळ्या झाल्या पाहिजेत. ओहो सेन्सिबल क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, कमालीचा स्ट्रोक. आणि सामना इथे मात्र हरता हरता जिंकलाय जय मसोबा चिंचवली संघाने. 12th मान मितेश देखील खुश आणि अनिकेत थोडेसे नाराज. काही हरकत नाही, चांगला खेळ राहिला. आणि नक्कीच हार्ड लक टफ लक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदल्याबद्दल आपण देऊयात खूप सारे